नमस्कार. काजस रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बऱ्याच प्रकारचे काकडीची कोशिंबीर तुम्ही खाल्ली असेल, काकडीचे थालीपीठही खाल्ले असतील, पण कधी काकडीचे अप्पे खाल्ले आहेत का? नसतील खाल्ले ना तर एकदा नक्की करून पहा. चवीला अप्रतिम लागतात, बनवायला एकदम सोपे आहेत आणि त्यात ते पौष्टिकसुद्धा आहेत. कारण की आपण याच्यामध्ये काकडीसोबत मुगाची डाळसुद्धा वापरलेली आहेत. झटपट असे हे तयार होतात. हे तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवू शकता किंवा लहान मुलांच्या डब्यासाठीही बनवू शकता. एकदम मस्त रेसिपी आहे. रेसिपीला सुरू करण्याआधी जर आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ संपूर्ण पहा. रेसिपी कुठेही स्किप करू नका. रेसिपी थोडी जरी आवडली ना तर रेसिपीसाठी एक लाईक नक्की करा. चला तर मग वेळ न घालवता आपल्या या छानशा रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिले आपल्याला काकडी खिसून घ्यायची आहे. यासाठी मी ते एक मीडियम साईजची ही हिरवी काकडी घेतलेली आहे. ही काकडी शक्यतो कडू नसते, यासाठी याची साल मी ते काढून घेतलेली नाही. तुम्ही जी कोणती काकडी घ्याल ना ती एकदा थोडीशी खाऊन बघा ती कडू आहे की नाही आणि नंतरच ती खिसायला घ्या. बारीक किसणीने आपल्याला ही काकडी खिसून घ्यायची आहे. इथे मी ही सगळी काकडी खिसून घेतलेली आहे. अशा पद्धतीने आपल्याला ही काकडी खिसून घ्यायची आहे. ही काकडी साईडला ठेवून देऊयात आणि पुढची तयारी करून घेऊयात. इथे मी 1 वाटी मुगाची डाळ रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. याच्यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे. डाळ आपली व्यवस्थित भिजलेली आहे. तुम्ही 4 ते 5 तासासाठी सुद्धा ही डाळ भिजत ठेवू शकता. ही मुगाची डाळ आता आपल्याला मिक्सरला लावून बारीक अशी वाटून घ्यायची आहे. यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ही डाळ काढून घेऊयात. याच्यामध्ये चवीसाठी आपण आलं, लसूण, हिरवी मिरची घालणार आहोत. इथे मी 2 हिरव्या मिरच्या, 3 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आणि गरजेनुसार याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे. एकदम जास्तीचं पाणी घालायचं नाही. हे मिश्रण आपल्याला जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही बनवायचं. अशा पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे. इथे मी ही सगळी डाळ मिक्सरला लावून बारीक अशी वाटून घेतलेली आहे. तुम्ही ते बघू शकता. अशा पद्धतीने आपल्याला ही डाळ बारीक अशी वाटून घ्यायची आहे. याच्यामध्ये आता आपण खिसून घेतलेली ही काकडी आहे ना ती घालणार आहोत. त्यासोबत एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालत आहे. हिरव्या मिरच्याऐवजी तुम्ही ते लाल तिखटसुद्धा वापरू शकता किंवा मिरचीचं प्रमाण थोडंसं कमी जास्तीसुद्धा करू शकता. हे सगळं आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे जर तुम्हाला मिश्रण जास्त घट्ट वाटत असेल ना तर थोडंसं पाणी घालून हे मिश्रण तुम्ही थोडंसं पातळ करून घेऊ शकता. अशा पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. इथे मी हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये आता आपल्याला 1 चमचा इनो घालायचा आहे. इनोवरती थोडंसं पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. इनोऐवजी तुम्ही ते खाण्याचा सोडासुद्धा वापरू शकता. हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. इथे मी हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. जास्त पातळही नाही, जास्त घट्टही नाही. अशा पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. अप्पे बनवण्यासाठी आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. लगेचच आता आपण याचे अप्पे बनवायला घेऊयात. गॅसवरती मी अप्पे पात्र आधीच गरम करायला ठेवून दिलं होतं. अप्पे पात्र व्यवस्थित गरम झालेलं आहे. याच्यामध्ये थोडं थोडं तेलसुद्धा घातलेलं आहे. याच्यामध्ये आता आपल्याला हे मिश्रण घालून घ्यायचं आहे. आधी आहे ना सगळ्या साईडच्या भांड्यांमध्ये आपल्याला हे मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी मध्ये मिश्रण घालायचं. कारण की मध्ये आहे ना भांडं लवकर गरम होतं आणि अप्पे करपले जातात. यासाठी सगळ्यात शेवटी मध्ये मिश्रण घालायचं आहे आपल्याला. सगळ्या याच्यामध्ये मिश्रण घालून घेतलेलं आहे. याच्यावरती आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि वरची बाजू पूर्णपणे सुकेपर्यंत आणि खालून भाजेपर्यंत आपल्याला छान असे हे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. वरची बाजू पूर्णपणे सुकल्यानंतरच आपल्याला हे उलटवायचे आहेत, आधीच उलटवायचे नाहीत. तुम्ही ते बघू शकता की वरची बाजू आता पूर्णपणे ही सुकलेली आहे. आता आपण उलटवून घेऊयात. सगळ्यात पहिले मधले उलटवून घ्यायचे, कारण की सगळ्यात पहिले मधलेच ते भाजले जातात. यासाठी पहिल्यांदा मधले उलटवून घ्यायचे आहेत आणि नंतर साईडचे उलटवून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या साईडनेही आपल्याला छान असे व्यवस्थित हे भाजून घ्यायचे आहेत.
गॅसची फ्लेम जर मोठी ठेवली ना तर मधले करपले जातात. यासाठी लो टू मीडियम गॅसवरतीच आपल्याला अप्पे छान असे भाजून घ्यायचे आहेत. दुसऱ्या साईडनेही मी छान असे हे व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत. दोन्ही साईडने अप्पे आपले छान असे भाजले गेलेले आहेत. काढून घेऊयात आणि उरलेले अप्पेसुद्धा आपल्याला याच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत. इथे मी सगळे अप्पे बनवून घेतलेले आहेत आणि मस्त असे आपले गरमागरम काकडीचे अप्पे इथे तयार झालेले आहेत. एकदम मऊ लुसलुशीत आणि आतून जाळीदार असे अप्पे हे तयार होतात. खाताना घशामध्ये अजिबात दाटल्यासारखे वगैरे होत नाहीत. चवीलाही अप्रतिम लागतात. हे अप्पे तुम्ही सॉससोबत खाऊ शकता, खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकतात. एक नंबर लागतात. एकदा जरूर करून पहा. हे तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा लहान मुलांच्या डब्यासाठीही बनवू शकता. अगदी झटपट तयार होतात. रात्री फक्त आपल्याला डाळ भिजत घालायची आहे. सकाळी तुम्ही 10 ते 15 मिनिटांमध्ये ही नाश्त्याची रेसिपी बनवून तयार करू शकता. एकदम मस्त रेसिपी आहे आणि झटपट तयारसुद्धा होते. रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना तर रेसिपीसाठी एक लाईक नक्की करा आणि आपण आपल्या चॅनेलवर नवीन असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.